महाराष्ट्रात भाजप 19,000 कॉर्नर सभा घेणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 ते 60 छोट्या सभांचं नियोजन। विकसित भारत, श्रीराम मंदिर, सीएए, कलम 370 यांच्यासह स्थानिक घटकांचा विषय मांडणार। मनसेच्या बैठकीत महायुती आणि गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात चर्चा। शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या सभेसाठी आम्हाला परवानगी मिळेल, नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला विश्वास। शिवाजी पार्कवर 17 मे रोजी मनसेच्या सभेसाठी अर्ज केला। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची माहिती। शिवसेनेकडूनही अर्ज, पण मनपाच्या नियमानुसार ज्याचा पहिला अर्ज त्याला पहिलं प्राधान्य, त्यामुळे मैदान मनसेलाच मिळेल, किल्लेदार यांचा विश्वास। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार। 1 एप्रिलपासून मोहुतादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू करणार। अरविंद केजरीवाल यांचा आणि संजय राऊत यांचा वाईन घोटाळा यात साम्य। किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर आरोप। नागपूर काँग्रेस लोकसभा निवडणूक उमेदवार विकास ठाकरेंच्या संपत्तीत 4.5 वर्षात 63% वाढ। उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात ठाकरे यांची माहिती। मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार। ही सुट्टी सर्व उद्योग समूह, महामंडळं, कंपन्या आणि संस्थांना लागू राहणार। संबंधित मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी 2 तासांची सवलत दिली जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।